अखेर न्याय मिळाला. आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे. हक्कांच्या मागण्यासाठी व 2 दिवसात पदोन्नतीचे आदेश निघणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठोस आश्वासनानंतर अहिल्यानगरसह राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा जल्लोष. गेल्या 8 दिवसांपासून आपल्या हक्काच्या आणि प्रलंबित मागण्यांसाठी न्यायाची लढाई लढणाऱ्या राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत मंत्रालयातील दालनात झालेल्या अत्यंत सकारात्मक आणि संवेदनशील चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी आपला बेमुदत संप स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आज 24 जून पासून सर्व आरटीओ कार्यालयाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले असून जनतेची होणारी कोंडी फुटली आहे. विविध न्याय मागण्यासाठी 16 जून पासून संपूर्ण राज्यातील आरटीओ कर्मचारी संपावर गेले होते. यामध्ये अहिल्यानगर कार्यालयातील राजेंद्र तेजाळे, कैलास मिसाळ, रतन कासार, सारंग पाटील, तुषार इंगळे, निमसे, गावडे यांच्यासह हजारो कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना आणि ताकद या लढ्यात पणाला लावली होती. अखेर मंत्र्यांनी पदोन्नतीचा प्रश्न 2 दिवसात आणि इतर मागण्या 15 दिवसात सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले. जनतेच्या सुविधेचा आदर ठेवून संघटना प्रतिनिधींनी संप मागे घेतला असून आरटीओची विस्कळीत झालेली चक्रे पुन्हा गतीने फिरू लागली आहेत.